ज्ञानबोधे त्यजावी, विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी. तत् राहुल, आवाज येतोय? हो, येतोय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रस्थानत्रयी या अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. टप्प्याटप्प्याने विषयानुसार मनाचे श्लोकांचे गट करून आपण छान अभ्यास करीत आहोत. वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण सिंहावलोकन वजा उजळणीची काही विशेष सत्र आयोजित केलेली आहे. असंच एक उजळणीचं सत्र आज होणार आहे. आपण मागे पाहिलेलं आहे की साधारणपणे मनाच्या श्लोकांचे मुख्य विषयानुसार विभाग कशा पद्धतीने पडतात. पहिला श्लोक नमनाचा आहे. श्लोक क्रमांक 2 ते 66 कर्मपर श्लोक आहेत. 67 ते 136 हे उपासनापर श्लोक आहेत. आणि 137 ते 201 हा जो श्लोकांचा समुदाय आहे हे संपूर्ण श्लोक ज्ञानपर आहे. आणि मागच्या सत्राला आपण 194 ते 201 श्लोक पाहिले होते. त्यामुळे या टप्प्यावर आपण पुन्हा एकदा एक उजळणी सत्र आयोजित केलेलं आहे. श्लोक क्रमांक 137 ते 201. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. अतिशय सोप्या आणि नेमक्या शब्दांमध्ये समर्थांनी ज्ञान म्हणजे काय हे या श्लोकांच्या शेवटच्या टप्प्यात सांगितलेलं आहे. आणि हे उजळणी सत्र घेण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या गुरुवर्या आचार्य आदरणीय जयश्रीताई सांगवीकर. मी नेहमी त्यांचा परिचय करून देताना म्हणतो की परमपूज्य डॉक्टर काकांसारख्या सद्गुरूंचा परिस स्पर्श झालेल्या आणि स्वतः परिस बनलेल्या अशा आचार्या अधिक वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय श्रीताई. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं
सर्वमे रघुनंदन, कृपा कटाक्षाची या किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदू या श्री चरण. श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या तिघांना मनपूर्वक वंदन करते. सज्जन मनाच्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. 137 ते 201 जवळजवळ 64 श्लोकांचा विचार या ठिकाणी आज आपल्याला मांडायचा आहे. धावते समालोचन किंवा क्रिकेट मॅच नंतर जसं हायलाइट्स पाहतात त्या पद्धतीने भराभर त्या श्लोकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आज या ठिकाणी करायचा आहे. ज्ञानपर श्लोक असं या श्लोकांचं वर्णन केलं गेलेलं आहे. आता ज्ञानपर म्हणजे नेमकं काय आहे, तर असलेल्या ज्ञानाचा वेध घेण्यासाठी शब्दांच्या माध्यमातून ज्ञान करून देण्याचा प्रयत्न ज्या श्लोकांमध्ये केलेला आहे त्याला ज्ञानपर श्लोक म्हणतात. असं एक आपण या श्लोकांचा अर्थ त्या ठिकाणी मांडू शकतो किंवा करू शकतो. याच्यामध्ये सुरुवातीचे जे श्लोक आलेले आहेत 137 ते 141 त्या सर्व श्लोकांचा शेवटचा चरण जो आहे तो जुने ठेवणे मीपणे आकळेना. आता हे जुने ठेवणे आणि मीपणे आकळेना हे आत्मा ज्याला म्हणतात, ब्रह्म ज्याला म्हणतात, स्वस्वरूप ज्याला म्हणतात, संवित ज्याला म्हणतात, ते कसं आहे तर जुने ठेवणे आहे. म्हणजे ही संपूर्ण सृष्टी किंवा आमचा देह निर्माण होण्याच्या आधीपासून ते आहेच आहे आणि म्हणून त्याला जुने ठेवणे, त्याला पुरातन असंही म्हटलेलं आहे, अनंत राघव असंही म्हटलेलं आहे, निर्गुण असंही म्हटलेलं आहे. आणि या श्लोकांच्या माध्यमातून त्याचं एक वर्णन समर्थांनी केलेलं आहे, ते म्हणजे थोरला देव. तर असा हा थोरला देव पाहण्याचा प्रयत्न आपल्याला या श्लोकांच्या माध्यमातून करायचा आहे. मग आता तो पाहण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्या देवाची लवकर प्राप्ती किंवा अनुभूती, प्रचिती तुम्हाला आम्हाला का येत नाही, तर त्याचं कारण या 5 श्लोकांमध्ये आपल्या समोर ठेवलेलं आहे की ते म्हणजे मीपणे आकळेना. हा मी म्हणजे नेमकं काय आहे, कुठल्या मीपणाच्या संभ्रमात आम्ही अडकून पडल्यामुळे आम्हाला आमच्या स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही, त्याचा उहापोह जो आहे तो या ठिकाणी केला गेलेला आहे. आता हे जुने ठेवणे म्हणजे नेमकं काय आहे, अगदी पहिल्या श्लोकापासून गमोपंत आनंद या राघवाचा, ब्रह्मरूप जो राघव आहे, अनंत अनादी अनंत असणारा असा जो राघव आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला मनावर काही संस्कार करायचे आहेत, अंतःकरणावर काही संस्कार करायचे आहेत आणि त्या मार्गाने वाटचाल करायची आहे. असं पहिल्या श्लोकामध्ये आपल्या समोर वस्तू निर्देश रूप मंगल जे आहे ते समर्थांनी करून ठेवलेलं आहे. मग आता हा अनंत राघव म्हणजे काय आहे, तर ज्याला निर्गुण परब्रह्म, निर्गुण निराकार असणार असं जे परब्रह्म आहे तेच अनंत राघव या शब्दाने या ठिकाणी समर्थांनी मांडलेलं आहे. त्याला थोरला देव, आता थोरला देव असं का समर्थांनी या ठिकाणी शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे, तर या संपूर्ण जगताची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, स्थितीचं पालन करणारा विष्णू आणि लयाचं काम करणारा शंकर ह्यांच्याही आधीपासून असणारा असा जो देव त्याला इथं समर्थ थोरला देव असं म्हणतात. एक राम आहे खरा, तिकडे आमची गुरु परंपरा, असा एक समर्थांच्या स्फुट अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता हा राम
एक राम खरा आहे म्हणजे दुसरा राम काय आहे? तर दुसरा राम जो आहे तो धर्मस्थापनेसाठी येणारा आणि जाणारा आहे. पण अखंड असणारा असा हा निर्गुण निराकार असणारा राघव आहे, अनंत आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन जुने ठेवणे, पुरातन, पुराण किंवा पुराणात सांगितलेला देव किंवा सनातन असणारा देव, थोरला देव, अशा अनेक पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. आता असा जो थोरला देव म्हणजे अनंत राघव म्हणजे निर्गुण निराकार असणार परब्रह्म नावाचं जे तत्व आहे त्याचं वर्णन श्लोकांच्या माध्यमातून समर्थ आपल्याला त्याची ओळख करून देत आहे. हा जो थोरला देव आहे तो कसा आहे? तर फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. ह्या पद्धतीने एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आता जे सावयव पदार्थ आहेत ते फुटतात, तुटतात. जे प्राण धारण करणारे जीवात्मे आहेत ते चळतात, म्हणजे इकडून तिकडं त्यांचं चलन वलन झालेलं तुम्हाला आम्हाला दिसतं. पण हा जो देव आहे तो फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. ह्या पद्धतीने त्या ब्रह्माचं वर्णन म्हणजे अनंत राघवाचं थोरल्या देवाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि असा जो देव थोरला देव ज्याला म्हटलेला आहे, जो कशानेही नाहीसा होत नाही, तर अखंड असणार असं जे तत्व आहे ते तुमचं आमचं स्वरूप आहे, असं सर्व संत ग्रंथ आणि सगळे संत श्री गुरु आपल्याला समजून सांगत असतात. पण देवाचं हे खरं स्वरूप जर आपल्याला माहिती नसेल तर बाहेर घाईघाईने जाता जाता जर खिडकी उघडी राहिलेली असेल आणि जोरात वाऱ्याचा झोत जर आला तर एखादी देवाची तसबीर खाली पडते आणि आपल्याला लगेच वाटतं की अपशकुन झाला, देव फुटला. आता देव हा फुटणारा तुटणारा नाही, हे या श्लोकांच्या माध्यमातून पक्क आपल्याला जर समजून घेता आलं तर या पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टींनी अशुभ कल्पना मनामध्ये निर्माण होऊन आपल्याला त्रास होणार नाही. आता अजून एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन म्हणजे या निर्गुण निराकाराचं परब्रह्माचं अनंत राघवाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की पीत श्वेत श्याम व्यक्त अव्यक्त ह्या स्वरूपाचं त्या परब्रह्माच्या ठिकाणी काहीही नाही. म्हणजे रंगहीन, रूपहीन, हीन म्हणण्यापेक्षा रंगरहित, रूपरहित असं त्याचं वर्णन आहे. गुणरहित असा तो देव आहे. त्याला रंग नाही, रूप नाही. आता इथं 3-4 रंग दिलेत समर्थांनी. पीत म्हणजे पिवळा, श्वेत म्हणजे पांढरा, श्याम म्हणजे काळा, ह्या पद्धतीचा. नंतर काही पदार्थ आपल्याला व्यक्त स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष आपल्या चर्मचक्षूंना दिसतात आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष डोळ्याला जरी दिसल्या नाही तरी त्यांच्या क्रियेवरून किंवा त्यांच्या स्फुरणावरून वगैरे त्या तुम्हाला आम्हाला अनुभवाला येतात. त्याला अव्यक्त असं म्हटलेलं आहे. पण हे परब्रह्म जे आहे ते कसं आहे, तर व्यक्तही म्हणता येत नाही, अव्यक्तही म्हणता येत नाही. पण व्यक्त असणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये आणि अव्यक्त असणाऱ्या अशा सूक्ष्म पंचमहाभूतामध्ये सुद्धा जे पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. सर्वांमध्ये आहे पण सर्वांसारखं नाही. त्याला समर्थांनी म्हटलेलं आहे की ते निराळच आहे, समस्तामध्ये आहे पण निराळ आहे, समस्तामध्ये आहे पण आगळं आहे. म्हणजे जे जे दृश्य तुम्हाला आम्हाला दिसतं त्या सगळ्यांपेक्षा हे परब्रह्म नावाचं तत्व पूर्णपणे वेगळं आहे. आणि म्हणून त्याला शोधायचा प्रयत्न जर तुम्हाला आम्हाला करायचा असेल तर जे जे चर्मचक्षुला जाणवतं, जे दिसतं, जे जे अंतःकरणाला जाणवतं त्याच्या पलीकडे जाऊनच त्याचा शोध तुम्हाला आम्हाला घ्यावा लागतो. म्हणून ते कसं आहे तर सर्वव्यापी आहे पण कुठल्याही रंगासारखं नाही. आणि म्हणून जर कोणी मला फारच सावळी आहे, काळी आहे ह्या पद्धतीने जर कोणी वर्णन केलं तर ते माझ्या मूळच्या स्वरूपाचं नसून माझ्या शरीराचं म्हणजे उपाधीचं केलेलं वर्णन आहे हे लक्षात घ्यावं. आणि कोणाच्या ह्या म्हणण्यावर फार प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत पडू नये. ह्या पद्धतीचा विचार आपल्याला व्यवहारकाली करता येतो की माझ्या स्वरूपाचं वर्णन कसं केलेलं आहे शास्त्रांनी, तर रंगरहित, रूपरहित ह्या पद्धतीचं माझं मूळचं स्वरूप आहे.
ते व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही, पण व्यक्त आणि अव्यक्त असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये ते पूर्णपणे भरून राहिलेलं आहे. असं ते सर्वव्यापी आहे. त्यानंतर हे जे ब्रह्म नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व आहे, ते कसं आहे, तर सदा संचले येत ना जात काही. त्याचं वर्णन केलं जातं. ते अज आहे, अजर आहे, अमर आहे. आता अज आहे म्हणजे ते कधीही जन्माला येत नाही, म्हणून सदा संचले येतना जात काही. आता जे जन्मालाच आलेलं नाही ते मृत्यूपंथाने जाणार तरी कसं आहे, म्हणून ते कसं आहे तर अमर आहे, अज आहे आणि अजर आहे. जे जे जन्माला येतं, जे जे उत्पत्तीला येतं, त्याला त्याला त्याच्या स्थितीमध्ये बदल घडत जातो. म्हणजे जरा म्हणजे वृद्धावस्था. आता जीव म्हणून ज्या वेळेला आपण जन्माला येतो देहाच्या रूपामध्ये, त्यावेळेला त्या देहाच्या साह्याने बालपण, तरुणपण आणि वृद्धावस्था या सर्व अवस्थांचा तुम्हाला आम्हाला अनुभव येतो. पण ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे तर अवस्था त्रयातीत असं ते तत्व आहे. आणि म्हणून सर्व अवस्थांचा अनुभव येणाऱ्या जीवात्म्याने सुद्धा त्या अवस्थांचा बाऊ न करता, येणाऱ्या अनुभवांचा बाऊ न करता, त्याचा बाध करून पलीकडे असणारं आत्मतत्व जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यानंतर त्याला जास्तीत जास्त हे परब्रह्म नावाचं तत्व समजून घेताना जास्तीत जास्त जवळचा दृष्टांत त्याला आकाशाचाच फक्त दिला जातो. कारण आकाश एक निरवयव आहे आणि भरपूर व्यापून असणारं, व्यापक असणारं असं सूक्ष्म महाभूत आहे. पहिलं महाभूत आकाशापासूनच हे दृश्य जगत निर्मितीला सुरुवात झालेली आहे. म्हणून अत्यंत सूक्ष्म असणारं महाभूत आणि निराकार असणारं असं त्याचं त्या ठिकाणी त्या ब्रह्म नावाचं तत्व समजून घेताना नभी व्यापले असं त्याचा त्या ठिकाणी समर्थांनी उपयोग केलेला आहे. की नभी वावरे जो अनुरेणुकाही रिता ठावया राघवे वीण नाही. या संपूर्ण जगतामध्ये ही संपूर्ण सृष्टी जी अनुरेणूने व्याप्त झालेली आहे, त्या प्रत्येक अनुरेणूमध्ये सुद्धा ते ब्रह्म व्यापून राहिलेलं आहे. जसं आकाश सर्वांमध्ये व्यापून राहिलेलं आहे, ते आकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म असून आकाशा पलीकडे सुद्धा काय राहिलेलं आहे तर दशांगुळे उरलेलं आहे, व्यापून राहिलेलं आहे. असाच त्याचा नेहमी विचार करावा. त्यानंतर सांगितलेलं आहे की चर्मचक्षुनी आत्म्याचं दर्शन कधीही घेता येणार नाही. आता चर्मचक्षुंनी तुम्हाला आम्हाला सृष्टीमधल्या सर्व गोष्टी दिसतात, पण चर्मचक्षुनी आत्मारामाचं दर्शन मात्र तुम्हाला आम्हाला घेता येणार नाही, कारण ते निरवयव आणि अत्यंत सूक्ष्म असणारं तत्व आहे. म्हणून सूक्ष्मदर्शक यंत्रांनी सुद्धा ते तुम्हाला आम्हाला पाहता येणार नाही. आता हे वारंवार वारंवार आपल्या समोर सांगण्याचं कारण काय आहे, डोळ्यांनी त्याला पाहण्याचा प्रयत्न जोपर्यंत तुमचा आमचा चाललेला आहे, तोपर्यंत खऱ्या आत्मानुभूतीपासून तुम्ही आम्ही सगळेजण दूर राहू शकतो. आणि म्हणून वारंवार हा संस्कार आपल्यावर संत करत असतात की चर्मचक्षुला, पाच ज्ञानेंद्रियांना फक्त दृश्य जगतातल्या गोष्टींचा अनुभव येतो, पण त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव मात्र ह्याच्यानी अजिबात येऊ शकत नाही. कारण परांची खाणी व्यतृणत स्वयंभू, ही सर्व इंद्रिये जी आहेत ती बहिर्मुख करून ठेवलेली आहेत. मग आता या बहिर्मुख करून ठेवलेल्या इंद्रियांच्या साह्याने त्याला जाणण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आपला कमी कमी होत जातो, तेव्हा तेव्हा अंतःकरण सुद्धा स्वस्थ बसायला तयार होतं. आणि स्वस्थ शांत झालेल्या अंतःकरणामध्ये श्री गुरु कृपेमुळे त्याचा अनुभव तुम्हाला आम्हाला येऊ शकतो. म्हणून इथं की चर्मचक्षुने दिसत नाही. दुसरं म्हटलेलं आहे की ज्ञानचक्षुनी सुद्धा या अद्वैताचा अनुभव येत नाही. आता अद्वैत हे सुद्धा एक परब्रह्माचंच आपल्या समोर काय ठेवलेलं आहे तर स्वरूप ठेवलेलं आहे, जिथं द्वैताचा स्पर्शच नाही, दुसरं काही ज्या ठिकाणी निर्माणच झालेलं नाही, असं जे तत्व आहे तेच परब्रह्म, तेच अद्वैत. आता ज्याला ब्रह्माचा अनुभव येतो असं म्हणतात, ज्याला ब्रह्मानुभूती येते
त्याला या अद्वैताची खूण सुद्धा पटलेली असते. पण अद्वैताचं रक्षण देहात जगाने वावरत असताना मात्र त्याला ते करता येत नाही. हे दृश्य जगत जे आहे ते सगळं भेदाने भरलेलं आहे आणि भेदमय ह्या जगतामध्ये त्या जीवनमुक्ताला सुद्धा आपला जीवन व्यवहार जो आहे तो करावाच लागतो. म्हणून अद्वैताचं रक्षण त्याला करता जरी येत नसलं तरी द्वैताचा बाध करून अत्यंत आनंदाने जगण्याची व्यवस्था या बाध समाधीमुळे त्याला काय करता येते तर अनुभवता येते. आणि म्हणून अद्वैताचं रक्षण या जगतामध्ये करता येत जरी नसलं तरी द्वैताचा बाध करण्याचं सामर्थ्य संतांच्या अनुभवांच्या विचारामध्ये आणि शास्त्रशुद्ध विचारांमध्ये नक्की असतं. हे लक्षात ठेवून अरे त्या अद्वैताचा आम्हाला अनुभवच येणार नाही आणि त्याचं रक्षणच करता येणार नाही तर त्याच्या वाटेला जायलाच नको, असा एखादा गैरसमज आमच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून इथं आपल्या समोर ही मांडणी की जरी ते ज्ञानचक्षुने रक्षण होत नसलं तरी द्वैताचा बाध करून जीवनमुक्तीचा आनंद मात्र तुम्हाला आम्हाला नक्की लुटता येऊ शकतो. आणि म्हणून ते ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे तर समस्तामध्ये राहून समस्तांपेक्षा वेगळं असणारं, ते नाही असं कुठलीही वस्तू नाही, ते नाही अशी कुठलीही जागा नाही, ते नाही असा कुठलाही देश नाही, ते नाही असा कुठलाही काल नाही आणि तरी सुद्धा सर्वांमध्ये असून ते कसं आहे तर कालातीत आहे. देशाच्या मर्यादेने सीमित ते कधीही होत नाही, असं ते असीम आहे. त्याचं मोजमाप कधीही करता येत नाही, असं ते अमेय आहे. ह्या पद्धतीने त्याचं वर्णन जे आहे ते शास्त्रांनी केलेलं आहे आणि ते वारंवार ऐकून ऐकूनच संत संगतीत श्रवण करून करूनच आपल्या मनावर ते बिंबावं लागतं. जोपर्यंत त्याचं अशी पूर्ण समज अंतःकरणाला येत नाही तोपर्यंत मला ब्रह्मरूप म्हणजे नेमकं काय व्हायचं ते आम्हाला कळणं शक्य नसतं. आणि म्हणून असं जे ब्रह्म आहे, जो थोरला देव आहे, जो अनंत राघव आहे, जो फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही, असा जो राघव आहे त्याचा जर आम्हाला शोध घ्यायचा असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी मग आता 5 ज्ञानेंद्रियांना जर ते जाणवत नसेल तर त्याचा शोध कशाच्या साह्याने घ्यायचा आहे तर त्याचं उत्तर देताना आपल्या समोर 146 ते 150 या श्लोकांमध्ये मना संत आनंद शोधोनी पाहे असं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की मनाने त्याचं सतत श्रवणानंतर मनन करत करतच त्या आत्मतत्वाचं दर्शन तुम्हाला आम्हाला होऊ शकतं. कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी मन ही माझी या शरीरामध्ये काय आहे तर विभूती आहे असं सांगितलेलं आहे. मग ते मनाच्या आतमध्ये बुद्धीच्या गुहेमध्ये दडलेलं असं जे तत्व आहे ते शोधून काढायचं असेल तर अत्यंत सूक्ष्म विचार करणारी बुद्धी, अद्वैताचा वेध घेणारी बुद्धी आणि सतत मनन चिंतन करणारं मन अंतःकरण हे तयार करणं म्हणजे आमचा अधिकार वाढवणं हे तुम्हाला आम्हाला काय आहे तर अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मनासंत आनंद शोधोनी पाहे असं आपल्या समोर या ठिकाणी म्हटलेलं आहे की सतत श्रवण मनन चिंतन अभ्यास आणि अखंड अनुसंधान, अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी असं समर्थ दासबोधामध्ये सांगतात की अभ्यास या आत्मतत्वाचा अभ्यास ब्रह्मतत्वाचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर खूप ग्रंथ घरामध्ये कपाटामध्ये व्यवस्थित लावून ठेवायचे, त्यानंतर अनेक शिबिरं अटेंड करायचे, अनेक नोट्सच्या वह्या भरलेल्या ठेवायच्या, पण प्रत्यक्षात मात्र जीवनाभिमुख साधन एकही जर आम्हाला करता येत नसेल तर ह्या सर्वांचा उपयोग काय आहे. मग अभ्यास म्हणजे नेमकं काय याची कल्पना देणारी समर्थांची ही ओवी आपल्या समोर आहे की अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, की सगळ्या अभ्यासामध्ये श्रेष्ठ अभ्यास जर कुठला असेल तर मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे हे अनुसंधान माझ्या अंतःकरणामध्ये सारखं टिकून राहणं याला या ठिकाणी अभ्यास असं म्हटलेलं आहे. आणि तो अभ्यास करण्यासाठी काय करावं
ते समर्थ या ठिकाणी आपल्या समोर सांगतात की त्या तत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी कशाने प्रयत्न करावा, तर मनानेच प्रयत्न करावा. म्हणून या मनाचे श्लोक 205 आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेले आहे. कारण मन हे अत्यंत एक सुंदर उपकरण भगवंताने तुम्हाला आम्हाला देऊन ठेवलेलं आहे की ज्याचा उपयोग करून मन वाचा तीत तुझे हे स्वरूप असं जे भगवंताचं स्वरूप आहे ते जाणण्याचा प्रयत्न या मनानेच करावा लागतो. चंचल मनाला, गढूळ मनाला, बहिर्मुख मनाला ते आत्मतत्व कधीही जाणता येणार नाही. पण त्या मनाची एक शक्ती आहे की त्याला जर त्याच्या चिंतनाची गोडी प्राप्त करून दिली तर ते चिंतन करता करता कधीतरी त्या चित्ताचा चैतन्यात लय होऊन जातो. पण त्याच्यासाठी संस्कार जे आहेत ते अंतःकरणावर तुम्हाला आम्हाला करून घ्यावे लागतात. आता हे अनंत तत्व कसं आहे, तर तेच एकमेव सत्य आहे. आपल्या मनाला म्हणजे या दृश्य जगतामध्ये सतत असत्याचा, असत गोष्टींचा काय आहे, आता जग नावाची गोष्ट जी आहे ती सतही लक्षणाशी जुळत नाही आणि असत लक्षणाशी सुद्धा जुळत नाही, असं आपण वारंवार पाहतो. सत म्हणजे अखंड असणारं तत्व आणि असत म्हणजे कधीच नसणारं तत्व. मग आता हे संपूर्ण जग जे आहे ते अखंड असणारं नाही आणि कधीच नसणारं असं सुद्धा नाही. कारण ज्याला ब्रह्माचा अनुभव आलेला आहे त्याच्यासाठी हे जग कसं आहे, तर रज्जू सर्पवत आहे. पण ज्याला त्याचा अनुभव आला नाही त्याला मात्र हे जगत कसं वाटतं, तर सत्य वाटतं. म्हणून हे संपूर्ण जग मायेनी बनलेलं आहे आणि ती कशी आहे तर सतासत विलक्षण अनिर्वचनीय ह्या पद्धतीने त्याची मांडणी आपल्या समोर केलेली आहे. मग अशा या सतासत विलक्षण जगतामध्ये तुम्ही आम्ही आपलं जीवन व्यतीत करत असताना या जगाचा जरी ह्या पद्धतीचा अनुभव तुम्हाला आम्हाला येत असला तरी सत्य अखंड असणारं असं एक तत्व नक्की आहे. त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. ते त्रिकाला बाधित आहे आणि ते प्रत्यक्षात मला दृष्टीगोचर होत नसलं तरी ज्या अर्थी संतांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, ज्या अर्थी वेदांतांनी त्याचा उहापोह केलेला आहे, ज्या अर्थी अनेक साधक ते जाणण्याचा प्रयत्न करतात, त्या अर्थी ते नक्की आहे असा जो भाव आहे त्या सत्तत्वाविषयीचा तुमच्या आमच्या मनामध्ये सारखा जागा राहायला पाहिजे. त्यानंतर ह्या सृष्टीच्या प्रलयानंतर सुद्धा सर्व दृश्य जगत म्हणजे डोळ्यांनी अनुभवाला येणारं असं जे 5 ज्ञानेंद्रियांना अनुभवाला येणारं असं जे जगत आहे ते सगळं प्रलय काळी नष्ट जरी होत असलं तरी सुद्धा या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं अधिष्ठान जे आहे ते हे ब्रह्मच आहे. त्याच्या सत्तेवर हे जग भासमान होतं, त्याच्या सत्तेवर ते काही काळ टिकल्यासारखं राहतं आणि त्याच्या सत्तेवर त्याचा लय सुद्धा होतो. हे या ठिकाणी सातत्याने आपण आपल्या मनाला समजून सांगायचं आणि न दिसणारं पण अखंड असणारं असं जे सच्चित आनंद घन ब्रह्म आहे त्याचा शोध घेण्याचा तुम्ही आम्ही सातत्याने प्रयत्न करायचा. ब्रह्मासंबंधीचे शास्त्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते वारंवार वारंवार आपल्या ठिकाणी आठवण्याचा प्रयत्न करायचा. आता त्या ब्रह्माचं वर्णन कसं केलेलं आहे ते सच्चित आनंद घन आहे. ते स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे. आता या सगळ्याचं स्पष्टीकरण आधी ज्या वेळेला आपण त्याचं चिंतन केलेलं आहे तेव्हा होऊन गेलेलं आहे. म्हणूनच म्हणलं की आता आपण फक्त हायलाइट्स पाहणार आहोत आणि हायलाइट्स पाहत असताना त्या प्रत्येक वाक्याचं स्पष्टीकरण इथं अपेक्षितच नाही. पण आपण लक्षात ठेवायचंय की ब्रह्माविषयी असं वर्णन आपण ऐकलेलं आहे की ते स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड रहित अखंड असणारं भेदरहित अखंड एकमेव अद्वितीय असं ते ब्रह्म आहे. ते नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, सर्वव्यापी आहे, सर्वत्र सदा सम आहे. ह्या पद्धतीने त्याचं वर्णन सातत्याने आपल्या समोर जे केलेलं आहे त्याचं चिंतन आणि मनन करणं हेच त्याला शोध घेण्याचा प्रयत्न करणं आहे.
आणि म्हणून स्वतःचं मन अखंड त्यात ठेवण्याचा प्रयत्न करणे, त्या चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न करणे, ह्याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर या ठिकाणी येऊन जाते. ते असत असणाऱ्या गोष्टी, जड असणाऱ्या गोष्टी, दुःखदायक असणाऱ्या गोष्टी, या सर्वांना बाजूला करत करत ते असत नसून सत आहे, ते जड नसून चेतन आहे आणि ते दुःखरूप नसून आनंददायी आहे, असा सतत विचार करून ते मी आहे हे अनुसंधान टिकवून आपण अखंड आनंदाने जगण्याची व्यवस्था स्वतःसाठी नक्की करू शकतो. आनंदासाठी कायम परावलंबी राहण्याची तुम्हाला आम्हाला सवय आहे, पण ह्या चिंतनाने आनंदासाठी तुम्ही आम्ही नक्की स्वावलंबी होऊ शकतो. आणि म्हणून ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो करायला तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. आता हा सत्याचा शोध घ्यायचा, त्याच्यासाठी काय पाहिजे? तर विवेकाची जागृती पाहिजे. आणि तो विवेक करण्यासाठी मग आपल्या समोर आहे की विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला निवाडा. ज्या वेळेला दोन गोष्टी बेमालूमपणे एकत्र मिसळून आपल्या समोर येतात, त्यावेळेला त्यातलं टिकाऊ काय, टाकाऊ काय, सत्य काय, असत्य काय, कायम टिकणारं काय, नाहीसं होणारं काय, ह्या पद्धतीचा विवेक म्हणजे निवाडा तुम्हाला आम्हाला करावा लागतो. आता ह्या निवाड्या करण्याला विवेक असं म्हणतात. चांगलं काय, वाईट काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, नित्य काय, अनित्य काय, आनंद रूप काय आणि दुःख रूप काय, ह्या पद्धतीने ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. सत्यानृते मिथुने कृत्वा असं ह्याबद्दल शंकराचार्य आपल्या समोर म्हणतात की हे संपूर्ण जग किंवा जीवात्मा जो आहे तो कसा आहे, तर सत्य आणि अनृत म्हणजे असत या दोन्हीचं बेमालूम मिश्रण एकत्र भेसळ होऊन आमच्या समोर आलेला आहे. आता देह तुम्हाला आम्हाला दिसतो व्यक्त स्वरूपामध्ये, आरशामध्ये हा पंचमहाभूतांचा देह प्रत्यक्ष आपण पाहतो. त्यानंतर अंतःकरण प्रत्यक्ष जरी आपल्याला दिसत नसलं तर अंतःकरणात उठणाऱ्या वृत्तीवरून तुम्हाला आम्हाला मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या गोष्टींचा सतत प्रत्यय येत राहतो. पण व्यक्त आणि अव्यक्त असणाऱ्या या स्थूल सूक्ष्म देहाला अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे ते मात्र प्रत्यक्ष डोळ्यालाही दिसत नाही आणि असं वृत्ती रूपाने सुद्धा कधी तुम्हाला आम्हाला प्रत्यक्ष होऊ शकत नाही. मग आता असं ते असणारं तत्व जर तुम्हाला आम्हाला जाणायचं असेल तर त्याला उपाय काय आहे? तर तेच होऊन ते जाणार हा एक उपाय आपल्या समोर आहे. पण त्याच्यासाठी विवेक, वैराग्य म्हणजे साधन चतुष्टय संपन्नताची आहे ती साधकाच्या ठिकाणी त्यांनी कमावली पाहिजे. ती आपोआप मिळणारी गोष्ट नाही. तर शिक्षण घेत घेत डिग्री जसं आपल्याला घ्यावी लागते तसं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता करता आपला जो अधिकार आहे ब्रह्मज्ञान प्राप्ती करून घेण्याचा तो तुम्ही आम्ही साधकांनी काय करावा लागतो तर कमवावा लागतो. मग आता विवेकाची जागृती आल्याशिवाय तुम्हाला आम्हाला हे ब्रह्म नावाचं तत्व कदापिही समजू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी विवेकाची जागृती करणारे जे संत आहेत त्या संतांच्या सहवासात राहायला शिका असं सांगणारे पुढचे श्लोक आपल्या समोर आहे की सदा संगती सज्जनाची धरावी, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. असं ज्ञानेश्वरीमध्ये विवेक नावाची गोष्ट आपल्याला कुठं प्राप्त होऊ शकते, वैराग्य नावाची गोष्ट कुठं प्राप्त होऊ शकते, याचं छान मार्गदर्शन सगळ्या संत ग्रंथामध्ये आपल्या समोर केलेलं असतं. हा विवेक का करायचा त्याचं उत्तरही समर्थ आपल्याला देतात. विवेकाचे फळते सुख आणि अविवेकाचे फळते दुःख. ते अविवेकामुळे आपल्या अंतःकरणाला सतत दुःखाचा अनुभव असतो आणि विवेकामुळे आपल्या अंतःकरणाला सुखानुभूती अखंड राहू शकते. आणि प्रत्येक जीवाला तर सुखच हवं आहे. दुःख मिळावं म्हणून कधी कोणी कुठलाही प्रयत्न करत नाही, पण सुखी असावं याच्यासाठी मात्र प्रत्येक जीव तत्पर आहे. पण सुखी असावं असं वाटतं
पण सुख नेमकं कशात आहे याची मीमांसा केल्याशिवाय, याला सुखमीमांसा असं आपण म्हणतो, ती मीमांसा केल्याशिवाय आपल्याला काय होत नाही तर पुढचा लाभ होत नाही. आणि म्हणून आपल्या चित्तात विवेकाची जागृती व्हावी असं वाटत असेल तर संघ कोणाचा धरावा, तर संघ संतांचा धरावा. आता इथं सुद्धा आपल्या समोर काय आहे की या संपूर्ण दृश्य जगतामध्ये सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी इत्यादी अनेक प्रकारचे, अनेक तऱ्हेच्या स्वभावाच्या छटा असणारे लोक जे आहेत ते अवतीभोवती असणार आहेत. पण कोणाच्या संगतीत राहिल्यानंतर सुखरूप असणाऱ्या आत्मतत्वाकडे मला पुढे पुढे सरकता येईल त्याचा विवेक करायचा आणि त्याची संगत जी आहे ती तुम्ही आम्ही धरावी असं सांगितलेलं आहे की विवेकाच्या जागृतीसाठी संतांचा संग धरायचा आहे. आता ह्या पद्धतीचे किती श्लोक आपल्या समोर इथं ठेवलेले आहेत तर 163 ते 167 सदा संगती सज्जनाची धरावी. कशासाठी ही सज्जनाची संगती आपल्याला आवश्यक आहे तर सज्जनांच्या संगतीत आपण ज्या वेळेला राहतो तेव्हा न्याय, नीती, धर्म, त्यानंतर सदाचार यांचे जे काय धडे असतात ते उपदेशाने सुद्धा लक्षात येतात आणि त्यांच्या सहज वागण्यातून सुद्धा ह्या गोष्टी आपल्या एक 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 लक्षात येतात की सदाचाराने वागणं म्हणजे नेमकं काय आहे, सज्जन म्हणजे नेमकं काय आहे. आता या संतांची संगती धरावी असं तर आपल्याला या ठिकाणी सांगितलंय की सज्जन, आता सज्जन कोणाला म्हणावं तर ज्याची वाणी अतिशय गोड आहे, त्यानंतर ज्याचं चित्त सदैव प्रसन्न आहे आणि सदैव लोकहिताची कळकळ ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला सज्जन असं म्हणावं. आणि अशा संत सज्जनांच्या संगतीमध्ये आपण ज्या वेळेला राहतो त्यावेळेला आपल्या मनातले, बुद्धीतले, अंतःकरणातले अनेक कुयोग हळूहळू बाजूला होत होत ब्रह्मरूप होण्याचा सुयोग जो आहे तो तुम्हाला आम्हाला नक्की प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून संत संगतीशिवाय मोक्ष प्राप्ती नाही, हे कायमच आपण लक्षात ठेवावं. जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा, सत्संगाविण देवाधिदेवा पाविजेत नाही, असं समर्थांनी दासबोधातही स्पष्ट सांगितलेलं आहे की देव पाहायचा असेल, थोरला देव म्हणजे स्वतःच स्वरूप जाणायचं असेल, ब्रह्मरूप होऊन राहायचं असेल तर संत संगतीशिवाय पर्याय नाही. का बरं या संतांच्या संगतीची एवढी आवश्यकता आहे तर सुजन सुबोधा वाचुनी माया बाप सारा साधनांचा, असं एका अभंगामध्ये मंदाताई म्हणतात की बाकी तुम्ही कळत न कळत कितीही साधना करा, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. पण जी काही साधना तुम्हाला आम्हाला करायची आहे ती प्रत्यक्ष चालत्या बोलत्या एखाद्या संताकडनं जर आपल्याला ती शिकायला मिळाली, त्यांच्यामध्ये असलेली पाहायला मिळाली आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाला जर सुयोग्य वळण देता आलं, आपल्या मनाला जर सुयोग्य वळण लावता आलं, विचार करण्याचं छान वळण जर त्या मनावर आपण घेऊन बिंबवलं असेल तर मात्र आपल्याला या संगतीचा लाभ म्हणून मोक्ष लाभ होतो. आणि म्हणून सातत्याने आपल्या समोर आहे सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, की संत संगतीमध्ये देवाकडचा ओढा वाढत जातो. संत संगतीमुळे, सज्जनांच्या संगतीमुळे न दिसणारा देव त्याचं संपूर्ण लक्षण काय आहे ते हळूहळू लक्षात यायला जातो आणि अलक्ष्यासी लावावे लक्ष हे हळूहळू आपल्याला लक्षात येतं. आता शास्त्राचा अभ्यास जो आहे, देव पाहण्यासाठी शास्त्राचा अभ्यास करावा असं आपल्या समोर मांडणी आहे. पण शास्त्राचा अभ्यास करत असताना सुद्धा षडदर्शने आहेत, त्यांच्या मध्ये सांगितलेल्या वाक्यांची जर सुसंगती आपल्याला लावता आली नाही तर स्पष्ट साधना म्हणजे काय करायचं हे आपल्याला कधीही कळत नाही. आणि म्हणून अनुभवी संतांच्या हाताखाली काय करावं तर या शास्त्राचा अभ्यास करावा. नाही तर नुसतंच त्या शास्त्राचे शब्द पाठ होतात, वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्याला त्या वादातही जिंकता येतं, त्यानंतर पंडित म्हणून मिरवता येतं, पण प्रत्यक्षात मोक्ष लाभ मात्र
होत नसेल तर या शास्त्राच्या अभ्यासाचा सुद्धा काही फायदा नाही आणि मोक्ष प्राप्तीनंतर सुद्धा या शास्त्राचा काही फायदा नाही. आता औषधांचा फायदा तेव्हा होऊ शकतो तर आरोग्य चांगलं राहण्यासाठी, म्हणून या औषधांचा फायदा असतो. पण आरोग्य प्राप्ती झाल्यानंतरही ते औषध घेण्याची आवश्यकता नसते. अगदी तसंच इकडं आहे की शास्त्राचा अभ्यास तर जरूर करावा लागतो, पण सगळ्या शास्त्रांमध्ये एका हरीशिवाय, हरिपाठात आपल्यासमोर अभंगच आहे, त्यामध्ये की साही शास्त्रे, चारी वेद, 18 पुराण सगळे हरीसी गाती असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि हरी म्हणजे ब्रह्म, आणि अशा ब्रह्माचं, थोरल्या देवाचं, अनंत राघवाचं वर्णन करण्यासाठी ही सगळी शास्त्र जरी त्या ठिकाणी प्रवृत्त झालेली असली तरी त्या शास्त्रांची संगती लावून साधनेसाठी आपण नेमकं काय आणि कसं त्यातले विचार अंगी बाणवायचे आहेत ते मात्र चालत्या बोलत्या संताशिवाय कळत नाही. आणि म्हणून एखाद्या संतांचा ग्रंथ समजून घेत असताना हयात असणाऱ्या एखाद्या संताकडनंच तो ग्रंथ समजून घ्यावा, कारण त्याच्याशिवाय त्यांना नेमकं काय सांगायचं आहे ते तुम्हाला आम्हाला कळणं शक्य नाही. आणि म्हणून चालत्या बोलत्या संतांची या ठिकाणी अत्यंतिक गरज असते. आणि ही गरज भागवण्याचा प्रयत्न किंवा ही गरज भागवण्याचं जे वर्म आहे ते ईश्वर मांदी आळीमध्ये भगवंतानी करून ठेवलेलं आहे. नवीन साधकासाठी नवीन संत या पद्धतीने हे जी मांदी आळी आहे ती सतत चाललेली असते. म्हणून अहो पूर्वी होऊन गेले आता होणेच शक्य नाही असं कृपा करून आपण म्हणू नये. तर संतांची मांदियाळी ही कायमची भगवंताची एक काय आहे तर कायमची चालू असणारी ती एक फॅक्टरी आहे असं म्हणायला हरकत नाही. नवीन नवीन संत जे आहेत ते त्या ठिकाणी असतातच, फक्त आपल्याला त्यांच्यातलं संतत्व ओळखू येण्याची मात्र गरज आहे. आणि ते संतत्व ओळखण्यासाठी सुद्धा आधी काही सद्ग्रंथांचा अभ्यास झालेला असेल, विशेषतः संतांनी लिहिलेल्या ग्रंथाचा, तर या संतांची लक्षणं त्यात दिलेली असतात आणि ती तुम्हाला आम्हाला ओळखू येतात. समर्थ संतांच्या बाबतीमध्ये म्हणतात की करी वृत्ती संत तो संत जाणा, की ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती अखंड नामाकार, रामाकार किंवा आत्माकार होऊन राहिलेली आहे आणि ज्याच्या चित्ताची शांती कुठल्याही प्रसंगाने ढळत नाही, जो सदैव शांतच असतो. आता शांती हे परब्रह्माचं दुसरं नाव आहे. त्यामुळे अखंड शांती ही ज्याच्या चित्ताचा स्वभाव झालेली आहे त्या ठिकाणी तो ब्रह्मरूप झालेला आहे असं समजायला हरकत नाही. आणि म्हणून ही शांतीची लक्षणं, स्थितप्रज्ञाची लक्षणं जिथं दिसतात तो चालता बोलता संत आहे असं ओळखावं आणि त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचा आपण काय करावा तर प्रयत्न करावा. शत्रू आत्म्याच्या आणि श्रीरामाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती ज्यांनी स्थिर केलेली आहे त्याला समर्थ संत असं म्हणतात. मग आपण सुद्धा पाहावं की कोणाच्या संगतीत गेल्यानंतर भगवंताविषयीची ओढ वाढते, कोणाच्या संगतीत राहिल्यानंतर विषयाची ओढ वाढते. मग जिथं भगवंताची ओढ वाढते त्या ठिकाणी संत संगती आहे असं लक्षात ठेवावं. आणि जिथं विषयांची ओढ वाढते ती विसंगती आहे असं लक्षात ठेवावं. आणि संत संगती स्वतःला अखंड ठेवण्याचा प्रयत्न याला साधना असे म्हणतात. आता संत संगती म्हटल्यानंतर एक आहे त्यांच्या प्रत्यक्ष देहाची संगत आणि दुसरी आहे त्यांच्या विचारांची संगत. यामध्ये सुद्धा त्यांच्या विचारांची संगत ही सर्वश्रेष्ठ आहे, कारण देहाच्या साह्याने सतत त्यांच्या देहाच्या संगतीत राहण्याचं भाग्य सर्वांनाच प्राप्त होईल असंही नाही आणि फक्त देहाच्या संगतीत राहणाऱ्यांनाच आत्मज्ञान होतं असं मात्र अजिबात नाही. या दोन्हीही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि मनाने त्यांच्या विचारांची संगत करणं ही सर्वश्रेष्ठ संगती आहे हे लक्षात घ्यायचं आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की संतांच्या संगती मनोमार्ग गती, देहाच्या मागून देहाला न्यायचं नाही तर त्यांच्या विचारांच्या मागून आपले विचार त्या पद्धतीने
आपल्या ठिकाणी विचार बिंबवणं ही खरी साधना आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आम्हा घरी शब्दांचीच रत्ने, असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, की तुम्ही सगळेजण आमच्याकडे येता, पण आमच्याकडून आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो? तर जे शास्त्रशुद्ध विचार आहेत, त्यांना आचरणाचं बळ आहे, ह्या पद्धतीचे विचारच आम्ही फक्त तुम्हाला देऊ शकतो, आणि तेही शब्दांच्या माध्यमातूनच. म्हणून संतांचे शब्द जे आहेत त्यांना आप्तवाक्य असं म्हणतात, आणि याला ब्रह्मरूप व्हायचं आहे त्याला या आप्तवाक्यांची म्हणजे संत वचनांची अत्यंत आवश्यकता असते. आणि म्हणून संतांच्या विचारामध्ये राहणं ही खरी साधना आहे. आणि म्हणून इथं आपल्या समोर की शास्त्राचा अभ्यास जो करायचा आहे तो पांडित्य मिरवण्यासाठी नाही, ब्रह्मराक्षस होण्यासाठी नाही, तर ब्रह्मरूप होण्यासाठी आहे. आणि असं ब्रह्मरूप होऊन जर मला राहायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? तर चालत्या बोलत्या संतांच्या सहवासात काही काळ तरी व्यतीत करायचा निश्चय केला पाहिजे. काही काळ, कारण त्या काळाला मर्यादा असते. आणि म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की काही काळ तरी त्यांच्या संगतीत, कशासाठी? तर न बोलता आचरणाचे धडे, विवेकाचे धडे, वैराग्याचे धडे, आत्मानुसंधान कसं टिकवायचं ह्याच्या युक्ती या संतांच्या सहवासात राहिल्यावर मिळतात. व्यवहारातही आपण पाहतो, एखादा वकील झाला की त्याला अनुभवी वकिलाच्या हाताखाली राहावं लागतं. डॉक्टर झालेल्याला अनुभवी डॉक्टरांच्या हाताखाली काही काळ राहावं लागतं. तसं साधकाने सुद्धा अनुभवी ब्रह्मज्ञानाच्या हाताखाली म्हणजे त्यांच्या सहवासात, त्यांच्या विचारात काही काळ आधी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करावा, तरच आपण सुद्धा त्यांच्यासारखे होऊ शकतो. कारण त्यांचा स्वभाव कसा आहे? आपणासारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे ब्रह्मसुख हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच आहे, फक्त त्याचं आवरण कसं नाहीसं करायचं याची कला या संतांकडनं आपल्याला शिकून घ्यायची असते. आता सदा संगती सज्जनाची धरावी, संतांच्या संगतीत अभ्यास करावा, हे जरी झालं तरी छान पद्धतीने मंदाताईंनी आत्ताच्या प्रवचनात एक सांगितलं की संत म्हणजे कसे आहेत? तर शाळेत वर्गामध्ये सगळे शिक्षक येऊन आपल्याला शिकवतात. सगळ्या विद्यार्थ्यांसाठीच त्यांचं ते सगळं शिकवणं सारखंच असतं. त्याला संत असं म्हणतात की मेघवृष्टी परी करू उपदेश, हे संतांचं कार्य आहे आणि प्रवचनांच्या माध्यमातून ते करतच राहतात. पण मग नुसत्या संत वचना किंवा संतांच्या सहवासात राहून आपल्याला पुढचा मार्ग मिळतो का? तर संतांच्या सहवासात राहिल्यानंतर अनेक चुकीच्या कल्पना चित्तातल्या नाहीशा होतात. जे ब्रह्म कधी दिसत नाही ते आहे असा विश्वास आतमध्ये निर्माण होतो. आणि अस्ति इति उपलब्धव्यो, ते आहेच असा विचार करून ज्या वेळेला आम्ही या मार्गात एक एक पाऊल पुढे टाकतो त्यावेळेला त्याची भेट जी आहे ती नक्की होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे, असं आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे की त्या मार्गाने तुम्ही जात राहा, तुम्हाला ते भेटल्याशिवाय राहणार नाही. 4 पावलं आपण पुढे टाकले की 4 पावलं तिकडून परमेश्वर सुद्धा या संतांच्या रूपाने आपल्याकडे येत राहतो. आणि म्हणून संत संगतीची अतिशय आवश्यकता आहे. पण त्याच्या पुढे की श्री गुरूंची काय आहे? तर आवश्यकता आहे. ती कशासाठी आहे? स्पेशल ट्युशनची प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यकता जशी असते तसं इकडं मंदाताई म्हणे की जो स्पेशल ट्युशन घेऊन आम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो त्याला श्री गुरु म्हणावं. अनेक उपासना पंथ आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक साधना आहेत, ह्याच्यातून नेमकं माझ्यासाठी काय आहे हे आवश्यकता असते. आणि माझा जो अधिकार आहे, मी या क्षेत्रामध्ये कुठल्या पायरीवर आहे, कुठल्या मार्गाने मी पुढे जाऊ शकते, या सगळ्या गोष्टीची जाण जी आहे ती सद्गुरूंना नक्की असते. आणि म्हणून पुढे आपल्या समोर सद्गुरूंचं वर्णन समर्थांनी अनेक श्लोकांमधून केलेलं आहे. आणि ते वर्णन करत असताना ते कसे असावे असं या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे की गुरु विण तो सर्वथाही न दिसे, असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते सद्गुरूंशिवाय दिसत नाही.
सदाचाराचे धडे सगळ्या संतांचे प्रवचन ऐकता ऐकता त्यानंतर चित्तातले दोष जे आहे, असंमोहना दोष वगैरे, ते या संतांचे विचार ऐकता ऐकता नक्की जातात. पण आवरण दोष जो आहे तो प्रत्यक्ष श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी आपल्याला बाजूला करावा लागतो. आणि म्हणून हा ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते कसं आहे, तर गुरु अंजने वीण असंही समर्थ आपल्याला म्हणतात. सहसा कळेना तसं गुरु वीण सर्वथाही न दिसे. हा थोरला देव श्री गुरूंशिवाय आपल्याला प्रत्यक्ष होऊ शकत नाही. मग आता खरा देव ओळखून तद्रूप होऊन अनुभवण्यामध्ये या मानवी व्यक्तिमत्व विकासाची परिसीमा आहे. असं आपल्या समोर डॉक्टर काकांचं एक वाक्य आहे की खरा देव ओळखून तद्रूप होऊन अनुभवण्यामध्ये मानवी पुरुषार्थाची परिसीमा आहे आणि मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे. आता तो पुरुषार्थ कमवायचा असेल तर पौरुष प्रयत्न पाहिजे. आणि या ठिकाणचे पौरुष प्रयत्न म्हणजे कुठले, तर संत म्हणून ज्ञात्याचा शोध घ्यावा. सुरुवात आहे त्याचा शोध घ्यावा, त्यानंतर त्यांच्याकडनं श्रवण करावं आणि नंतर त्याचा अनुग्रह घ्यावा. आणि त्याचा अनुग्रह घेतल्यानंतर एक मार्गी, एक साधन, एक उपासना, एक ग्रंथ, या सगळ्याची आपली व्यवस्था होते. आणि अनेक बुद्धीला फाटे फुटणाऱ्या गोष्टी बाजूला होऊन एक मार्गी सलगतेने आपला प्रवास त्या ठिकाणी होऊन जातो. कारण आपल्याला योग्य मार्गदर्शक आणि योग्य वाट या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सापडून जातात. आता गुरु तर पाहिजे, गुरुशिवाय परमार्थ सिद्ध होत नाही. हा चौथा पुरुषार्थ साधण्यासाठी आवरण दोष गेला पाहिजे आणि आवरण दोषाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य फक्त श्री गुरूंनी दिलेल्या ब्रह्मविद्येतच असतं. आता एवढ्या गोष्टी स्पष्ट माहिती झाल्यानंतर आता गुरु करावा सांगितला, पण त्या गुरुची सुद्धा लक्षणं आपल्याला माहिती असायला हवीत की नाही. मग तो कसा करावा, कुठलाही मार्गदर्शक जो आपल्याला भेटतो तो आपला साधारणतः गुरुच असतो. लहानपणी आई वडील गुरु असतात, शाळेत जातो तेव्हा आपल्याला सगळे विषय शिकवणारे जे असतात ते गुरु असतात. नृत्य कला असेल, गायन कला असेल, ह्या कलेत प्रावीण्य मिळवायचं असेल तर तिथेही गुरु असतात. तसं परमार्थाच्या वाटचालीमध्ये सुद्धा सद्गुरूंचं महात्म्य अपरंपार आहे, पण तिथं सुद्धा आपली फसगत होऊ शकते. आता त्या ठिकाणी गुरु कसा असावा आणि कसा नसावा हे सद्ग्रंथांचं वाचन केल्याशिवाय, श्रवण केल्याशिवाय आपल्याला कळणे शक्य नाही. मग आता ज्याच्या देहबोलीमध्ये उन्मत्तपणा आहे, ज्याला आपले आचार, उच्चार आणि विचार यामध्ये ज्याच्या खूप तफावत आहे, असे गुरु असून या ठिकाणी उपयोग असत नाही. त्यानंतर भरपूर गुरुदक्षिणा घेणारे, महागडे अभ्यास वर्ग आयोजित करणारे, त्यानंतर लग्न जुळवून देणारे, अनेक औषधं प्रवचन कीर्तनामध्ये सांगत सुटणारे, त्यानंतर शिष्य संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे, पंचदान वाढण्यासाठी सदैव भिक्षा याचना करणारे, असे जे गुरु आहेत ते असून उपयोग नाही. त्यानंतर चेडा चेटू इत्यादी गोष्टीचे सुद्धा मंत्र देणारे असतात. ह्या पद्धतीचे गुरु आम्हाला हा चौथा पुरुषार्थ सिद्धीला नेण्यासाठी उपयुक्त नसतात. ते काहीतरी खूप लोभस्वान दिसतं, तिकडं मन आकर्षित काही काळ होतं, पण साधकाने या ठिकाणी काय व्हायचं आहे, तर जागं राहायचं आहे. मग आपल्याला कसे गुरु हवे आहेत, तर त्याचंही वर्णन समर्थ त्या ठिकाणी करतात. समर्थ म्हणतात की कृपाळू, दयाळू, स्नेहाळू, त्यानंतर प्रबोधन शक्ती असणारे. प्रबोधन शक्ती म्हणजे आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे, मग ते शब्दही ज्ञान असेल आणि अनुभवाचं ज्ञान असेल, ते जसंच्या तसं ये हृदयीचे ते हृदयी घालणे असं ज्याला जमतं त्याला या ठिकाणी सद्गुरु असं म्हणतात, मोक्षगुरु असं म्हणतात. 5 भ्रांतीतून विचार देऊन देऊन आम्हाला मोकळे करणारे असे सद्गुरु तुमच्या आमच्या आयुष्यात या ठिकाणी आले पाहिजे. त्यानंतर उपासना स्वतः सांभाळणारे, सत्कर्म स्वतः आचरून दाखवणारे, शमदमाचा अभ्यास आपल्याला करायला लावणारे असे श्री गुरु जे आहेत ते आपल्याला शोधले पाहिजे.
जे आत्मक्रीड आहेत, आत्मरती आहेत, भगवंताच्या अखंड नामस्मरणामध्ये असतात, ज्यांची शांती तृप्ती समाधान कधीही ढळत नाही, ज्यांचं विषयांकडे अजिबात कुठलंही काय नाहीये तर लक्ष नाही, ब्रह्मानंदी जे सतत डोलणारे आहेत, नंतर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत, असे जे आहेत त्यांना या ठिकाणी मोक्ष गुरु सद्गुरु असं म्हणतात. आणि हा गुरु वेगळाची असं समर्थ म्हणतात. त्याचे गुरु जे आहेत ते वेगळेच असतात आणि त्यांचा शोध जो आहे तो तुम्हाला आम्हाला लागला पाहिजे. आता हा शोध घेताना मलाही तितकीच ब्रह्मज्ञानाची तळमळ असेल आणि भगवत भेटीची तळमळ असेल तर माझ्या आयुष्यात अशा रूपाने तो भगवंत सद्गुरु म्हणून येऊ शकतो. पण मलाच जर प्रपंचाची ओढ असेल, 100 रुपयाचे 200 रुपये करून हवे असतील, तर असा शास्त्रशुद्ध श्री गुरु माझ्या आयुष्यात कसा येणार आहे? कारण जयांची भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, म्हणून माझा सुद्धा या ठिकाणी अत्यंतिक शुद्ध भाव असा पाहिजे की नरदेह प्राप्त झालेला आहे, नरदेहाची सार्थकता ब्रह्मज्ञान होण्यातच आहे आणि मला ते ब्रह्मज्ञान करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मला माझी काया झिजवायची आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, ह्या पद्धतीने मला माझं जीवन व्यतीत करायचं आहे. असा शुद्ध भाव असेल तर अशा भावाला सुंदर वळण देणारा आणि भाव जागृत करून भावातीत करणारा सद्गुरु जो आहे तो तुम्हाला आम्हाला नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असा सद्गुरु जो आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, तो तुम्ही आम्ही काय केला पाहिजे, तो शोधला पाहिजे. आता पुढे आपल्या समोर आहे की जे पहिल्या श्लोकाच्या म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या श्लोकातली जी एक ओळ आपण जुने ठेवणे पाहिली, पण मी पणे आकळेना, हे आपण मुद्दाम मागे ठेवलं होतं की एवढं संत सद्गुरु शास्त्राचा अभ्यास हे सगळं चालू असून सुद्धा आम्हाला ब्रह्मरूपता का प्राप्त होत नाही किंवा देवाची प्रत्यक्ष भेट का होत नाही, तर त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे जुने ठेवणे मीपणे आकळेना. हा मीपणा जो आहे तो तुम्हाला आम्हाला खूप काय करतो तर बांधून ठेवतो. आता हा मीपणा म्हणजे नेमका कुठला आहे? मीच स्फुरण तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. प्रत्येकाच्या हृदय देशी मी आमुका आहे गा ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गा मी, असं आपल्या समोर मांडणी आहे की प्रत्येकाच्या आतमध्ये ते मीच स्फुरण आहे. मग आता हे मीच स्फुरण जे आहे ते स्थूल असणाऱ्या देहाच्या ठिकाणी आहे का सूक्ष्म असणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे का केवळ चेतन असणारं जे परमात्म तत्व आहे त्याच्या ठिकाणी आहे? त्या खऱ्या मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. त्याला तत्वम पदार्थ संशोधन असं एक मोठं त्या साधनेचं नाव आपल्या समोर दिलेलं आहे. की त्वम म्हणजे काय, तत् म्हणजे काय, असी म्हणजे काय. ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्री गुरूंकडे कडून घेतल्यानंतर या 3 पदांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करावा लागतो आणि हा विचार करता करता खऱ्या मीची ओळख होऊन जाते. आता केवळ चेतन असणारं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते अमन असल्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी मीच स्फुरण नाही. पण तुमच्या आमच्या अंतःकरणात होणाऱ्या मीच्या स्फुरणाचं अधिष्ठान मात्र ते ब्रह्म आहे. कारण ते ब्रह्म जे आहे ते स्फुरद रूप आहे. त्याच्या सान्निध्यात अंतःकरण आलं की तिथं मी नावाचं स्फुरण व्हायला आपोआपच सुरुवात होऊन जाते. जसं लोहचुंबकाच्या जवळ खिळे वगैरे आले की ते जसे त्याला चिकटून जातात, ती जशी त्या चुंबकीय शक्ती आहे त्याप्रमाणे इथं याची स्फुरदरूप शक्ती आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी अनंत शक्तीचं केंद्र म्हणजे हे ब्रह्म आहे. मग त्या ब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरण ज्या वेळेला त्याच्या सान्निध्यात येतं, आता ते कसं येतं जीवाचं अंतःकरण त्याच्या सान्निध्यात, तर त्याचा उहापोह करताना फक्त तिथं भगवत लीला म्हणून पाहावं. की भगवत लीलेनी ह्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. कारण त्यांनी या सृष्टीची कळ दाबलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी या जड असणाऱ्या 5 महाभूतांनी युक्त असणाऱ्या अंतःकरणाला सुद्धा मीच स्फुरण प्राप्त करून देण्याची शक्ती जी आहे ती त्या केवळ चेतनाची आहे.
पण त्याच्या ठिकाणी अमन असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हे स्फुरण नाही, पण आमच्या अंतःकरणाला मीच स्फुरण करून देण्याचं सामर्थ्य मात्र त्याच्याकडून आलेलं आहे. तर असं जे सामान्य सगळ्यांच्या आतमध्ये असणारं स्फुरण आहे ते कोणालाही त्रास देत नाही. मी आहे हे स्फुरण कोणालाही त्रास देणार नाही. पण या मी आहेच्या मध्ये ज्या वेळेला देह सापेक्ष, बुद्धी सापेक्ष असे त्या अभिमान त्या ठिकाणी येतात, त्यावेळेला मात्र त्याचं रूपांतर देहाभिमान, कुळाभिमान, बुद्धीचा अभिमान, संपत्तीचा अभिमान ह्या पद्धतीने अहंकाराचं रूपांतर अभिमानामध्ये होतं. आणि त्रास देणारं काय आहे तर व्यवहारात आपण साधारणपणे अहंकार म्हणले की गर्व, ताठा या अर्थाने आपण तो वापरतो. पण अहम अहम कारयति इति अहंकाराः, सतत अहमचं स्फुरण आमच्यामध्ये करून देणं ही ती अहंकाराची वृत्ती आहे. पण ती वृत्ती आम्हाला त्रास देत नाही मूळची, पण त्याच्यामध्ये ज्या वेळेला देहाशी तादात्म्य पावतो, अंतःकरणाशी तादात्म्य पावतो, स्वतःच्या अंगी असणाऱ्या गुणांशी तादात्म्य पावतो, आपल्या कुलाशी, त्यानंतर आपल्या कुटुंबियांशी ज्या वेळेला आमचं अंतःकरण तादात्म्य पाहून त्यांचा अभिमान धारण करतं, त्यावेळेला मात्र तुम्ही आम्ही या संसार सागरामध्ये बुडायला सुरुवात होते. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. या अहंकाराचा विस्तार कसा होतो, त्याचं स्वरूप काय आहे, सदा विषयो चिंतिता देह झाला की सदैव विषय सुखाचं चिंतन करणारा जो देह आहे, जीवात्मा आहे, तो जीवात्मा हळूहळू देहाशी, कुटुंबियांशी, कुळाशी काय होतो तर तादात्म्य पावतो आणि देह बुद्धी त्याची वाढत जाते. आता ही देह बुद्धी वाढत गेली की त्याला समर्थ दासबोधामध्ये आपल्याला म्हणतात देहे बुद्धीचे नाना धोके. ह्या देहबुद्धीमुळेच तुम्ही आम्ही सगळेजण दुःखाला सामोरं जाण्याचे प्रसंग स्वतःवर ओढवून घेतो. आ बैल मुझे मार या पद्धतीने हे सगळं होत राहतं. आणि म्हणून आता हा मीपणा घालवण्याचा आपल्याला काय केला पाहिजे, तो उपाय शोधला पाहिजे. आणि तो उपाय इथं समर्थ सांगतात देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. की देहबुद्धी ही कधीपासून सुरू झाली हे कोणालाच माहिती नाही, पण आता संतांच्या संगतीत आल्यानंतर या देहबुद्धीचे अनेक धोके तुमच्या आमच्या समोर त्यांनी ठेवलेले असतात आणि आपणही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेत असतो की या देहाशी तादात्म्य ठेवल्यामुळे, प्रपंचाशी आसक्त होऊन राहिल्यामुळे आणि चुकीच्या पद्धतीने विचार करण्याची सवय लागल्यामुळे अंतःकरणामध्ये अखंड आनंद असून सुद्धा तुम्ही आम्ही मात्र मी सुखी आहे, मी दुःखी आहे असं बरळत राहतो. बरळणारा कोण कोण असतो, तो जो शुद्धीवर नसतो तो बरळतो. ताप भरपूर अंगात चढला तर माणूस शुद्धीवर नसतो आणि नको ते प्याला तरी सुद्धा तो शुद्धीवर नसतो. आणि या दोन गोष्टीमुळे ज्या वेळेला त्याची शुद्ध हरपते, त्यावेळेला त्याच्याकडून ज्या काय हालचाली होतात किंवा बोलणं होतं त्याला आपण भ्रमिष्ट म्हणतो, बरळणं असं म्हणतो. मग तुम्ही आम्ही सुद्धा नको तितकं अज्ञानामध्ये राहिल्यामुळे, दृश्य जगताला सत्य मानल्यामुळे तुम्ही आम्ही हे दुःख जे आहे ते ओढवून घेतो. मग आता देहबुद्धीचं निर्माण होणारे अभिमान जे आहे ते आपल्याला आता कमी करायला सुरुवात करावी लागते. 3 गोष्टी आपल्या समोर आहेत पहा. अविद्येमुळे देह तादात्म्य वाढत जातं. आता ही अविद्या म्हणजे नेमकं काय आहे तर मायेचंच एक ते स्वरूप आहे. पण अविद्या असं तिचं नाव ठेवलेलं आहे, तर विद्येनी जी नाहीशी होते तिला अविद्या असं म्हणतात. कुठल्या विद्येने ही अविद्या नाहीशी होते तर ब्रह्मविद्या शिकल्यानंतर ती अविद्या नाहीशी करण्याचं सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये नक्की येऊन जातं. पण या अविद्येचं कार्य काय आहे तर जे नाशिवंत आहे ते शाश्वत आहे, जे दुःखदायक आहे ते आनंददायक आहे. ह्या पद्धतीचं चुकीचं आतमध्ये विचार निर्माण करून देणं हे या अविद्येचं काय आहे तर काम आहे. आणि म्हणून देह तादात्म्य जितकं जास्त तितकी अविद्या जी आहे ती आपल्या चित्तामध्ये जास्ती आहे हे लक्षात घ्यावं आणि अविद्या कमी होण्यासाठी ब्रह्मविद्या शिकण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर हे जगत सत्यत्व कशामुळे आहे
तर अज्ञानामुळे जगत सत्यत्व भ्रांतीमध्ये तुम्ही आम्ही अडकतो. कशाचं अज्ञान आहे? तर स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. मग या स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर आम्हाला ज्याला याचं ज्ञान झालेलं आहे त्याच्या चरणी राहून अनुग्रह प्राप्त करून घ्यावा लागेल. म्हणून अज्ञानामुळे जगत सत्यत्व, अविद्येमुळे देह तादात्म्य आहे आणि कर्तृत्व भोक्तृत्वाच्या मुळे अहंकार आहे. अहंकारामुळे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीमध्ये अडकतो. पहा, देह अविद्येमध्ये देह तादात्म्यामुळे, जगत सत्यत्व भ्रांतीमध्ये अज्ञानामुळे आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीमुळे अहंकारामुळे आपण अडकतो. आणि अहंता गुणे सर्व ही दुःख होते. अहंतेमुळे दुःख होतं. अहंतेमुळे क्षणात सगळं वैभव नाहीसं होतं. अहंतेमुळे रावणाचं काय झालं ह्या पद्धतीचं सगळं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि अहंतेला समर्थांनी पापिनी असं म्हटलेलं आहे, की जी आम्हाला पाप करायला लावते, म्हणजे दुराचाराने कर्म करण्यास भाग पाडते. अशी जी अहंता आहे ती जर चित्तामध्ये घट्ट धरून ठेवली तर तुमचं आमचं खूप मोठं नुकसान आहे. आणि म्हणून खऱ्या मीची ओळख करून घ्यायची. आत्मरूप मी जो आहे त्याच्या ठिकाणी मीच स्फुरण नसलं तरी तोच खरा मी आहे. त्यानंतर सचेतन असणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी मीच स्फुरण आहे, पण तो मी आभासिक आहे. आणि देहरूप जो जड आहे त्या देहाला मी समजत असलो तरी तो देह म्हणजे मी नाही. कारण जे जे माझं आहे ते ते मी नाही. आणि या देहाच्या प्रत्येक अवयवाला आपण माझं म्हणतो. माझं डोकं, माझा देह, माझा पाय, माझा कान, माझं डोळं, माझे मन, माझी बुद्धी, माझा अहंकार, ह्या पद्धतीने या सगळ्या स्थूल सूक्ष्म देहाविषयी आपण बोलतो. आणि जे माझं आहे ते मी नाही असं आपल्या समोर संतांनी ठेवलेला एक सिद्धांत आहे. आणि म्हणून हा अहंकार जर मला कमी करायचा असेल तर अहंता म्हणजे काय, ममता म्हणजे काय, त्याचे परिणाम काय आहेत आणि त्याचा जर मी त्याग केला तर मला कुठलं फळ प्राप्त होणार आहे, ह्या गोष्टी संत संगतीत श्रवण करून हळूहळू आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या समर्थ म्हणतात की अहंता तुझी तूच शोधोनी पाहे. आता अहंकाराचा निराश कसा करायचा, अहंकार म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून कळणार आहेत. पण जेव्हा जेव्हा माझा देहाभिमान वर येईल, जेव्हा जेव्हा माझा बुद्धीचा अभिमान वर येईल, ते तर आपल्या अंतःकरणात आपल्यालाच कळेल. पण हे सुद्धा कळणं केव्हा घडेल, जेव्हा इतरांच्या वर माझं लक्ष नसेल आणि माझं माझ्या अंतःकरणावर उत्पन्न होणाऱ्या वृत्तीवर लक्ष असेल, त्याच वेळेला या गोष्टी माझ्या लक्षात येतील. आणि म्हणून आपल्या मनाकडे जो लक्ष ठेवतो त्याला साधक असं म्हणतात. सावध साक्षेपी दक्ष. कुठं सावध साक्षेपी दक्ष? तर अंतःकरणात काय गडबडी सुरू आहे, कुठल्या वृत्ती निर्माण होत आहे, देह तादात्म्य आहे का जगत सत्यत्व आहे का कर्तृत्व भोक्तृत्व आहे, त्या कुठल्या भ्रांतीमध्ये मी अडकलेला आहे. आणि तिथून बाहेर पडण्यासाठी मला शास्त्राने आणि संतांनी कुठले विचार दिलेले आहेत ते करण्यासाठी सावध असणं, असं ज्या वेळेला सातत्याने घडेल त्यावेळेला आपली वाटचाल जी आहे मोक्षाकडची ती व्यवस्थित होऊ शकते. आणि म्हणून मने कल्पिला विषयो सोडवावा, की मनानेच कल्पना करून ठेवलेली आहे आपल्या की विषयांमध्ये सुख आहे, ते विषय जगतामध्ये आहे, भगवंतानी माझ्यासाठीच निर्माण केलेले आहेत, या पद्धतीच्या चुकीच्या कल्पना आपण मनामध्ये धारण करतो. आणि मग ती विषयाची ओढ आपल्याला थांबवता येत नाही. पण विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही, हे जर आपण लक्षात घेतलं तर त्या प्रारब्धानुसार विषय समोर येतील. काही मर्यादेपर्यंत ते देह धारण करण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी म्हणून आपल्याला त्याचा उपयोग करावा लागेल. पण त्यात अडकवून बसावं असं मात्र आपल्याला साधक म्हणूनही शोभत नाही. आणि सामान्य माणूस जरी त्यात अडकून बसला, ज्याला परमार्थाचं काहीही ज्ञान नाही, पण तोही असा विषयांध झालेला असेल तर त्याचं सुद्धा नुकसानच होत राहतं. सुखरूपता जी आहे ती केवळ निर्गुण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आणि असा विचार आपल्या मनाने सतत करायला शिकलं पाहिजे.
शास्त्रांकडनं ऐकल्यानंतर आणि संतांकडनं ऐकल्यानंतर, शास्त्र वाचल्यानंतर आणि संतांकडनं ऐकल्यानंतर ते विचार परत परत आपल्या मनामध्ये घोळवत राहणं, परमार्थाला साधक विचार मनामध्ये साठवून ठेवणं आणि परमार्थाला बाधक विचार अंतःकरणातून काढून टाकणे, ह्याला मनन असं म्हणतात. आणि म्हणून श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून ते नित्य नूतन केलेची पाहिजे, असं आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ आपल्याला शिकवतात. आता ते पाहिल्यानंतर आपल्या समोर आहे की एक शेवटचं की परिसंग सोडून सुखे राहावे. आता अविद्या घालवण्यासाठी सद्विद्येचा संग धरलेला आहे, ब्रह्मरूप होण्यासाठी सज्जनांचा संग धरलेला आहे. पण असंग पुरुषाशी एकरूप ज्याला व्हायचं आहे त्याने सुरुवातीला संवादी म्हणून हे संघ धरायचे आहेत, पण नंतर मात्र त्याला निसंग झाल्याशिवाय असंग पुरुषाशी एकरूपता होऊ शकत नाही. अहो तुम्ही काय बोलताय, संघ काय, निसंग काय, असंग काय, अहो त्याच्यासाठी पूर्ण 1 तासाचं प्रवचन करावं लागेल. पण एवढं आता सध्या आपण लक्षात ठेवायचं आहे की सर्व संघ सोडून राहावे, म्हणजे अभ्यास करायचा आहे, संतांच्या संगतीत राहायचं आहे, शिबिर अटेंड करायचे आहेत, त्यानंतर सीडीज ऐकायच्या आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रत्येक साधनेला एक मूल्य आणि मर्यादा आहे. म्हणून सज्जनाच्या संगतीला सुद्धा मूल्य आणि मर्यादा शेवटी आहेच आहे. आणि म्हणून सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. नाहीतर इकडचा संघ खूप आवडायला लागला की घरातला संघ नकोसा वाटतो. पण आम्ही प्रापंचिक आहोत आणि आम्हाला जनविजन झाले आम्हा, ह्या पद्धतीनेच जीवनामध्ये सगळं काही उतरवायचं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की सज्जनाचा संघ किती दिवस, मैत्रिणींचा संघ किती दिवस असतो. शेवटी आपल्या नात्यातल्या लोकांशीच आपल्याला व्यवहार करावा लागतो. आणि त्यामुळे काय करायचं आहे, सज्जन संगती तर जरूर करायची आहे, पण त्या संगतीचा परिणाम म्हणून माझ्या ठिकाणी काय झालं पाहिजे, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलितत्वम, निश्चलितत्वे जीवन मुक्ती, असं शंकराचार्यांनी त्या सत्संगाचा परिणाम आपल्या समोर सांगून ठेवलेला आहे. मुक्तीसाठी आम्ही हा सगळा संघ धरलेला आहे, पण या गोड संघाच्या बंधनातही आम्ही अडकून पडलो तरी मुक्ती मिळणं शक्यच नाही. आपल्या समोर आहे की काटा पायात मोडला तर तो काटा काढण्यासाठी आपण दुसरा काटा हातात घेतो, पण दुसऱ्या काटाने तो काटा काढून टाकल्यानंतर दुसराही काटा फेकून देतो. आता इथं फेकाफेकी काही करायची नाहीये, पण मर्यादा ओळखून राहायचं आहे. आणि आनंदासाठी सुद्धा संत संग देई सदा, असं जरी संत म्हणत असले तरी संतांचा स्वभाव कसा झालेला असतो, तर जनविजन झाले आम्हा, की संघ असो किंवा नसो, पण आनंद स्थिती जी अंतःकरणाची आहे ती ढळता उपयोगाची नाही. कारण देहाने देहाच्या संगतीत राहणं हे फार काळ कधीही शक्य नसतं. संतांनी संतांच्या म्हणजे संत होण्यासाठी संतांच्या संघात आम्हाला राहायचं आहे, पण शेवटी विचारांचा संघ हा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तो विचार करता करता विचार करण्याचं कामही ज्या वेळेला पडत नाही, असं आम्ही त्या असंग पुरुषाशी सर्व गोष्टीतून काय होतो, निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला त्याचा लाभ होतो. आणि तो लाभ म्हणजे काय आहे, तर मनात द्वैताचा मागमूसही राहत नाही. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत अविद्या लेशामुळे तो देह आमच्या सोबत राहतो, त्या देहात आम्ही राहतो. पण जगात द्वैताने जरी भरलेलं असलं तरी द्वैतातले व्यवहार करत असताना सुद्धा अद्वैताचं अनुसंधान अजिबात सुटत नाही. आणि समर्थ 201व्या श्लोकामध्ये आपल्या समोर या ठिकाणी म्हणतात की अनेक कालावधीनंतर या स्वची म्हणजे स्वस्वरूपाची ओळख झालेली आहे. आणि त्या स्वस्वरूपाची एकदा ओळख झाल्यानंतर देहाचा बाध करण्याची कला विकसित होऊन जाते आणि 3 देहाच्या सापेक्षतेने असलेले अभिमान सगळे गळून पडतात. अभिमानाचा पूर्ण त्याग केला की आत्मरूप होता येतं. आणि आत्मरूप झाल्यानंतर
हे सगळे अभिमान गळून पडतात. अहो म्हणजे काय, सुरुवातीला साधना म्हणून अभिमानाचा त्याग आहे आणि आत्मरूप झाल्यानंतर तो अभिमानाचा त्याग त्या ठिकाणी सहजच घडलेला असतो आणि गुरुकृपेने हा आत्मलाभ होतो. शून्याचा अनुभव ओलांडून आत्मरूप होण्याची जी कृपा आहे ती श्री गुरूंचीच असते आणि अशी कृपा ज्याला प्राप्त होते, असा आत्मलाभ ज्याला होतो, त्याला पराशांतीचा अनुभव येतो. साधनेचं कुठलीही साधना आपण जी करत असेल त्याचं फळ त्यानंतर नरदेहात आल्यानंतर जो संसार सुरू झालेला आहे त्या संसाराची सफलता समर्थ म्हणतात निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबल्यानेच होते, बाकी कशानेही होत नाही. आणि असा निर्गुण ब्रह्म मी आहे असा ज्याचा पूर्ण निसंशय असा बोध ज्याच्या चित्ताला होतो, त्याच्या जीवनामध्ये त्यांनी कृतार्थता प्राप्त करून घेतलेली असते आणि धन्योहम असे उद्गार तो सहज काढतो. ह्याप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये असे उद्गार काढण्या इतका अधिकार आपल्या सगळ्यांचा वाढीस लागो अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय जय रघुवीर. खूपच सुंदर. आज आपण मनाच्या आवाज खूप कमी होते तुमचा गणेश दादा. त्यांचं हा ठीक आहे. येतोय आता आवाज? हा हो येतोय. हा हा खूपच सुंदर. आज आपण मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाचा एका महत्वाच्या टप्प्याची उजळणी पार पाडलेली आहे. उजळणी करत असताना नेमकं आपण कशा पद्धतीने विचार करत आलेलो आहोत. अगदी जयश्रीताईंनी पहिल्या श्लोकापासून उजळणी घेतली म्हणायला हरकत नाही. कारण डॉक्टर काका म्हणतात तसं की पारमार्थिक वाटचालीचे जे महत्वाचे 3 टप्पे आहेत, त्यातला पहिला टप्पा जो आहे की चित्त शुद्ध होणं, जो निष्काम कर्म केल्याने होतो. दुसरा टप्पा आहे चित्त शांत होणं, जे निष्काम उपासना केल्याने होतं. आणि चित्ताचा चैतन्यात लय होणं हा तिसरा टप्पा. या टप्प्याचं खूप सुंदर विवेचन आज जयश्रीताईंनी केलं आणि या वाटचालीमधले जे काही धोके, जे काही अडचणी येण्याची शक्यता असते, अहंकाराचा निराश कसा करावा, त्यानंतर हे सगळे टप्पे खूप बारकाईने जयश्रीताईंनी आजच्या सेशनमध्ये घेतलेले आहेत. आणि आता आज झालेल्या सत्रावर आधारित जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याकडे एक 10 मिनिटं आहेत. आपण प्रश्न विचारू शकता. ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारावा आणि त्यानंतर म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकता येईल. बऱ्याच वेळा एवढं सुंदर विवेचन ऐकल्यानंतर ऐकणारा निशब्द होतो आणि त्याला काही सुचन असं होतं आणि नंतर चिंतन करत असताना काही प्रश्न सुचू शकतात. तर पुढील काही कालावधीसाठी आपण आपले व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी ओपन ठेवणार आहोत. नंतरही कोणाला काही प्रश्न सुचले तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता. एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपले आचार्य त्या प्रश्नांना उत्तर देतील. आजच्या विवेचनामध्ये आपण ज्ञान म्हणजे काय, थोरला देव म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना
सत्संगतीचं महत्व देखील पाहिलं, श्री गुरूंचं महत्व पाहिलं, गुरूंची आवश्यकता पाहिली, गुरु कसे ओळखावेत हे पाहिलं. अशा अनेक विषयांना स्पर्श करून आपण एक असं सर्वांगीण असं सत्र आज आपलं पार पडलेलं आहे. जयश्री त्यांना धन्यवाद देणं चुकीचं आहे, पण असंच त्यांच्या ऋणामध्ये आपण राहूयात आणि असाच सातत्याने आपण अभ्यास करूयात. बहुतेक कोणाला प्रश्न दिसत नाहीये. संदीप, शेवटची प्रार्थना घेतो. राहुल, हॅलो. हा बोल, आवाज येतोय. हा, बहुतेक प्रश्न दिसत नाहीये कोणाचा, तर शेवटची प्रार्थना घे. हो. प्रश्न कोणाला नसतील तर आनंदच भावी आहे, पण अवघड वाटत नाहीये ना? हा हा, नाही नाही, असं काही नाही. उलट खूप सोपा करून हा विषय सांगितलेला आहे, त्यामुळेही कधी नाही नाही, सोपा सब्जेक्ट असतो तुमचा. एकदम सोप्या पद्धतीने सांगता तुम्ही. ठीक आहे, नाही तर डोक्यावरून जातं असं नको खूपच छान. वाटायला, म्हणून विचारलं फक्त. नाही, नाही तसं आता नाही. पुढचं सत्र आपण मनाचे श्लोक क्रमांक 202 ते 2 या टप्प्यावर आधारित पुढचं सत्र होणार आहे. ज्ञान दृढ करण्याचा मार्ग आपण या श्लोकाच्या माध्यमातून शिकणार आहोत. पुढच्या सत्राची सूचना लवकरच आपल्या समोर देण्यात येईल. आज आपण इथेच थांबूया. राहुल. हो. हा. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.